श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत पारायण कसे करावे, किती दिवसामध्ये किती पारायण करावे, तसेच किती दिवसामध्ये किती अध्याय कसे वाचायचे आहेत, संकल्प कसा करावा, उद्यापन कसे करावे, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण श्रद्धेने केल्यास मनशांती, संकट निवारण आणि शिवकृपा मिळते. पारायणाची सुरुवात ही आपण सोमवारी करू शकतो, प्रदोषाच्या दिवशी करू शकतो, महाशिवरात्रीच्या दिवशी, तसेच श्रावण महिन्यामध्ये केली तर अतिउत्तम. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत पारायण एक दिवसीय केले तर त्याचे फल कित्येक पटीने जास्त मिळते. शिवलीलामृत पारायण हे आपण 1 दिवसात, 5 दिवसात, 7 दिवसात किंवा 11 दिवसात करू शकतो. अनेक वर्षापासून शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात येते. अनेक भक्तांना पारायणामुळे परमार्थिक अनुभव प्राप्त झाला आहे. या पारायणास सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प करावा लागतो. शंकराच्या पिंडीसमोर बसून परम श्रद्धेने पूजेस सुरुवात करावी. पूजेच्या वेळी मनात इतर काहीही चिंतन न करता श्री शंकराची मूर्ती डोळ्यासमोर आणावी. शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजेस प्रारंभ करावा. श्री शंकराच्या पिंडीवरती 11 बेलाची पाने वाहावी. नंददीप प्रज्वलित करावा. धूप लावावा. हात जोडून डोळे बंद करून श्री शंकराला प्रार्थना करावी आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये गंध, फूल, अक्षता टाकावे आणि म्हणावे की मी आजपासून 5 दिवसात, 7 दिवसात, तुम्ही जेवढ्या दिवसामध्ये हे पारायण करणार आहे तेवढे दिवस बोलावे आणि म्हणावे मी शिवलीलामृताचे या एवढ्या दिवसामध्ये पारायण करणार आहे, तरी आपण माझ्यावर कृपा करून पारायण पूर्ण करून घ्यावे आणि आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलावी. अशा पद्धतीने आपल्याला पारायणास सुरुवात करण्याआधी संकल्प करायचा आहे. संकल्प करून झाल्यानंतर शिवलीलामृत पारायणास सुरुवात करावी. 1 दिवसाचे पारायण जर तुम्ही करणार असाल तर एका दिवसामध्येच शिवलीलामृत ग्रंथाचे पोथीचे 15 अध्याय संपूर्ण वाचावे. याच दिवशी तुम्ही 1 ते 7 अध्याय वाचून झाल्यानंतर मध्ये उठू शकता किंवा न उठता देखील तुम्ही सलग वाचन करू शकता. जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. 1 ते 7 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही मध्ये उठले तरीही चालतं आणि त्यानंतर परत 8 ते 15 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. अशा पद्धतीने आपण 1 दिवसीय पारायण करू शकतो. त्यानंतर 5 दिवसाचे शिवलीलामृत पारायण करण्यासाठी 5 दिवसात 15 अध्याय म्हणजेच दररोज 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. अशा पद्धतीने 5 दिवसीय शिवलीलामृत पारायण तुम्ही करू शकता. त्यानंतर 7 दिवसात पारायण करायचे म्हणजे पहिल्या दिवशी 1 व 2 अध्याय, दुसऱ्या दिवशी अध्याय 3 व 4 वाचावा, तिसऱ्या दिवशी अध्याय 5 व 6 वाचावा, चौथ्या दिवशी अध्याय 7 व 8 वाचावा, 5व्या दिवशी अध्याय 9 व 10 वाचावा, 6व्या दिवशी 11 व 12 अध्याय वाचावा आणि 7व्या दिवशी अध्याय 13, 14 आणि 15 वाचावा. म्हणजेच 7 दिवसीय पारायण सप्ताह पारायण याला म्हणतात. असे 7 दिवसामध्ये
तुमचे 15 अध्याय पूर्ण होतात. 7 दिवसीय पारायणामध्ये आपल्याला पहिले 6 दिवस दररोज 2 अध्याय वाचायचे आहे आणि शेवटच्या दिवशी 3 अध्याय वाचायचे आहे. म्हणजे असे 7 दिवसात 15 अध्याय तुमचे पूर्ण होतात. त्यानंतर 11 दिवसामध्ये देखील तुम्ही शिवलीलामृत पारायण करू शकता. 11 दिवसाच्या पारायणामध्ये पहिल्या 4 दिवशी दररोज 2-2 अध्याय वाचावे आणि बाकी उरलेल्या 7 दिवसामध्ये दररोज 1-1 अध्याय वाचावा. अशा पद्धतीने तुमचे 11 दिवसात 15 अध्याय पूर्ण होतात. म्हणजेच 11 दिवसाचे शिवलीलामृत पारायण पूर्ण होते. पारायणानंतर दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा परमश्रद्धेने जप करावा. शेवटच्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी श्री शंकराला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. आपणास यथाशक्ती होईल तेवढे दान करावे. धन, धान्य, वस्तू अथवा वस्त्र यांचे दान करावे आणि श्री शंकराच्या चरण कमलांजवळ प्रार्थना करावी की हे प्रभू, मला अनमोल मानव जीवन प्राप्त झाले आहे. माझ्या हातून सदैव सत्कर्म घडू दे. आचार विचारांची तू प्रेरणा दे. माझ्यावर येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य मला दे. सर्वांच्या कल्याणाचा विचार माझ्या मनात सदैव निर्माण होऊ दे. माझे अंतःकरण शुद्ध होऊन अखिल मानव व समाजाची सेवा माझ्या हातून घडू दे. अशी प्रार्थना श्री शंकराच्या चरणी करावी. अशा पद्धतीने तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता. 1, 5, 7 किंवा 11 दिवसामध्ये तुम्ही अशा पद्धतीने शिवलीलामृत ग्रंथ पूर्ण करू शकता. श्री स्वामी समर्थ.